वराल विताडी संघाचे कॅप्टन उमेश, तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील. नितुपान पिंपळा संघाचे कॅप्टन कोण बोलता डिसाईड करा. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. चला कोण बोलता डिसाईड करा. बोला उमेश काय म्हणणं आहे. 3 ओव्हरचे छाप असं म्हणणं आहे आणि एक्झिट काटा पडतोय. फील्ड पास ओके. तुफान पिंपळा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण. 3 ओव्हर आहे. ऑल टू कॉम्बॉक्स. चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. न्यू तुफान पिंपलास आणि वरालदेवी ताडाली. 3 ओव्हरचा सामना असेल. नाणेफेकी जिंकून इथे सुनील पाटीलनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चला आपण लगेच आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू तुफान पिंपलास आणि यानंतरचा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण पाहणार आहोत. विलास मूर्ती राणाल आणि जय बजरंग कारिवली ब. चला तुफान पिंपलास आणि वरालदेवी ताडाली दोन्ही संघाने आज एक एक सामना जिंकून जॉली ट्रॉफीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ पोचलेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पहिल्या सामन्यातून न्यू तुफान पिंपलास संघाचा सामनावीर उमेश तर मोंटो वरालदेवी ताडाली संघाचा सामनावीर खेळाडू राहिलाय. बघूया या सामन्यातून कुठला खेळाडू सामनावीर ठरेल. चला पंच या सामन्यासाठी आपले दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानामध्ये चला. तुफान पिंपलास संघाने देखील आज नावाला साजीचा खेळ या स्पर्धेतून केलेला आहे. आज रतिलाल पाटील संघामध्ये नाही आहेत तरी देखील आज रुक्षण गायकवाड असतील उमेश पाटीलनं संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे.
चांगली सुरुवात. आज पहिली विकेट रुक्षण गायकवाडनं या स्पर्धेची आपल्या नावावर कोरली आणि दुसऱ्या मॅच मधून देखील डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. 3 ओव्हरचा सामना, पॉवर प्ले नाही आहे. तुफान पिंपलास आणि वरालदेवी ताडाली या चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, तिथे विकास पाटील चुकलेत. हा खेळ सुशीलचा ड्रॉप केलाय आणि ते 4 धावा देखील खर्च केलेत. आज विकास पाटील यांच्याकडून थोडीशी खराब फिल्डिंग. इथे तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाहीयेत. ते पुन्हा एकदा चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तुषार चुकले होते, मात्र सुनील पाटीलचा चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. 2 धावीनं 3 चेंडूमध्ये 6 अशी वरालदेवी ताडाली संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते. चला यानंतरचे दोन्ही संघ नायक आपण आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. विलास मूर्ती राणाल आणि जय बजरंग कारिवली ब. नक्कीच अनिल पाटील जय बजरंग कारिवली या संघाचे एक उत्कृष्ट इष्टिरक्षक आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेला आणि नक्कीच सर्व संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद अनिल पाटील. जय बजरंग कारिवली या संघाचे एक उत्कृष्ट इष्टिरक्षक फलंदाज यांनी या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. जॉली न्यू 40+ कामतघर जॉली ट्रॉफीचं चांगलं आयोजन नियोजन आणि चांगला कॅमेरा वर्क लाईव्ह टेलिकास्ट खूप सुंदर. इथे रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः गोलंदाज रुक्षण गायकवाड चेंडूला फील करतात. 4 चेंडूमध्ये आले 7 आणि पहिल्या 4 चेंडू हे सुशील यांनी खेळून काढलेत. बघूया पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू मोंटो. हा चेंडू टर्न केलाय. शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. वा चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 8. 5 चेंडू टाकून झालेत. 1 चौकार 2 सिंगल आणि 1 डबल 1 डॉट. हा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरीची चांगली कॉलिंग आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. तिसरीसाठी सुशील निघालेत. बघूया मोंटी डेंजर एंडला 3 धावा इथे पूर्ण केलेत. 3 धावेनं धावसंख्या 11. बघा क्षेत्ररक्षक पंच आपण देखील लक्ष घाला. इथे सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवले की नाही हे पाहायचं आहे. तीन धावा आलेत. तुषार आज सुरुवात चांगली केली. या ओव्हर मधून आपल्याला चांगली सुरुवात. उमेश कडून एक झेल ड्रॉप झालाय. नक्कीच बॅट कट होती. स्टेपआउट झाले. चेंडूला अप्पर कटच्या अंदाजाने उडवलाय. बघूया चेंडू सेफ लँड होतोय. विकास पाटील चांगली थ्रो करतायत.
नाही रोखू शकत 2 धावांपासून. 2 धावीने संघाचे टोटल 8, चेंडूमध्ये 13. सेकंड फेरीचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक एक विजय संपादन केलेला आहे आणि दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना. त्या चेंडू अतिशय तेज तर्रार स्टंपच्या वरून चेंडू आपण पाहिलाय. पंचांचा चांगला निर्णय येतोय. यष्टीरक्षक उमेश यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करताना. हा फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टॉल वसूल. षटकार बिमार +6. एकूण 7 धावा येतील. 7 धावेनं आता धावसंख्येला चांगला आकार उकार आलाय. धावा बनलेत 20. जय बजरंग कारिवली ब संघाचे इथे शुभागमन झालेलं आहे आणि विलास मूर्ती राणाल संघ देखील पोहोचलाय. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या मान्यवर कक्षामध्ये दोन्ही संघनायकांना आपली उपस्थिती द्यायची. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपण चेंडू पाहिलाय. नरेश चेंडूच्या समोर येत आहेत. चांगली फेकी मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलना धावसंख्या 21. 21 धावा लागलेत. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत आणि 21 आकडा इथे गाठलेला आहे. मोंटो स्ट्राईकला आहेत. चांगला चेंडू इथे आज यष्ट्यांच्या मागे उमेशला देखील चेंडू गॅदर करता येत नाहीये. न्यू तुफान पिंपळास संघाचे एक मुख्य यष्टीरक्षक म्हणून आपण उमेश पाटीलला कित्येक स्पर्धेतून पाहिलाय. आज फलंदाजी चांगली केलेली आहे. 11 चेंडूमध्ये 21. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 आणि हा चेंडू देखील सुरेख टप्प्यावर. 2 चेंडू मोंटीला. इथे डॉट टाकले तुषारनं. 2 ओव्हर 10.50च्या सरासरीनं 21 धावा बनवलेत. 3 ओव्हरचा सामना आहे. नक्कीच बघूया इथे सुशील आणि मोंटू ही जोडी खेळपट्टीवर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये उमेश चौधरी नवीन सारख्या चांगल्या फलंदाजाचं येणं बाकी आहे. फक्त 7 चेंडू आता वरालदेवी ताळाली संघाकडे आहेत आणि बघूया शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतील. 21 धावा. जॉली न्यू 40+ कामतगर आयोजित जॉली ट्रॉफी 2025 चा आपण क्रिकेटचा मास संग्राम पाहतोय. क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग. नक्की चांगली स्पर्धा. चांगलं स्पर्धेचं आयोजन जॉली न्यू 40+ कामतगार संघाच्या वतीनं. रमाकांत राऊंड द विकेट. पहिला चेंडू इथे यष्टीरक्षक चुकलेत. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एका सिंगलला धावसंख्या 22. पंच महेश कडू सरांचा इशारा आहे 22 धावा होत कशाही होत. एक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्त्व प्राप्त आहे. रमाकांत संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून ज्याला न्यू तुफान पिंपळास संघाकडून संधी दिलेली आहे. हा चेंडू बाहेरच्या दिशेनं वळवलाय. इथे पंचांचा आला इशारा वाईट. धावसंख्या 23 धावा 13 चेंडूमध्ये. अजूनही 5 चेंडूंची इनिंग या सामन्यातून शिल्लक आहे. चला स्पीडअप करा जरा. दोन्ही पुढील संघाचे संघनायक विलास मूर्ती राणाल इथे प्लेड ऑन. फलंदाज मोंटो इज गॉन.
चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. वेलकम पंकज भोईर, विलास मूर्ती राहणाल आणि जय बजरंग कारिवली ब. पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. वेलकम जितू मामा. जॉली न्यू 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू. इथे देखील चांगल्या चेंडूची फेकी. 3 चेंडू टाकून झालेत आणि 23 धावा लागलेत. आज न्यू तुफान पिंपळास संघानं या स्पर्धेतून चांगली कामगिरी केली आतापर्यंत. वेलकम सुभाषजी बत्तीनी, संघाचे एक सिनियर खेळाडू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जॉली ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली फिल्डिंग इथे रुक्षण गायकवाड यांच्या माध्यमातून. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. आमचे स्कोअरलेग पंच सूर्यकांत मोरे आणि मेन पंचांच्या भूमिकेत आपण मात्र सरणा पाहतोय. धावसंख्या 25 धावा लागलेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. चला यानंतरचे दोन्ही संघाने बघा, आम्ही भरपूर आवाज दिले. पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरपासून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वेळा आतापर्यंत आवाज दिलेले आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. ऑफिशियल कॉल आहे. सर्वप्रथम दोन्ही संघाने या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ती जमा करा आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाने बसायचं आहे. पंचवीस धावा 16 चेंडूमध्ये 25 आलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रमाकांत, समोर फलंदाज आहे उमेश चौधरी. इथे हा चेंडू देखील इथे नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच मला वाटतं गोलंदाजाच्या शरीराचा काही भाग स्टंपला स्पर्श झालाय आणि पंचांचा चांगला निर्णय इथे. रमाकांत देखील थोडेसे नाराज आहेत. चेंडू चांगला टाकला होता आणि हा चेंडू असेल फ्री हिट. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका उमेशच्या बॅटमधून. रॉकेट शॉट. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. शेवटचा एक चेंडू. बघूया रमाकांत टू उमेश. इथे बघूया चेंडू अगदी पायांवर आदळतोय. पंचांचा लेगबायचा इशारा आहे. धावसंख्या 31 आणि 32 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी न्यू तुफान पिंपळास संघासमोर. 31 बनवलेत आणि 32 धावा इथे बनवायचे आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. नक्कीच कामतगर गावचे एक उत्कृष्ट मंडप डेकोरेटर नवनीतजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. तसेच आमचे अमोलजी पाटील आपण देखील टॉस बॉक्समध्ये थांबा. हॅलो. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. बघा आमचा टॉस बॉक्स स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ मात्रे यांच्या स्मरणार्थ जे टॉस बॉक्स आम्हाला नरेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहे. या स्पर्धेतील मला वाटतं चौथा सामना असेल. 2 दिग्गज संघ, एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली बी. नवनीत चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. 4 ओव्हरचा आहे.
4 ओव्हरचा आहे. बोला. छाप असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट छाप पडते. मित्र फक्त एक स्वरामध्ये आपला निर्णय सांग. क्षेत्ररक्षक. फिल्डपास. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा, दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचं कॉल लागलं जय बजरंग कारिवली बी संघाच्या माध्यमातून, ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी विलास स्पोर्ट्स राणाला संघाला. तुर्तास आपण घेऊन चालतो कॉम्बॉक्स मध्ये. त्यांनी सज्जन म्हणजे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ऑल टू कलम केनी. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नक्कीच आपण आहोत दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि 32 या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल न्यू तुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांकडून याचं धावतं समालोचन ऐकूया. आपल्या भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतोय. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. 3 ओव्हरमधून आपण प्रथम खेळताना पाहिलं ताडाली संघाला, ज्यांना जमा केल्या धावा 31 आणि विजयासाठी 32 धावांचा एक मापक लक्ष्य वर अशी बाळगताना आपण तुफान पिंपळाच्या संघाला पाहतोय. उमेश आणि तुषार ही सलामी जोडी इन ॲक्शनमधून. प्रति ओव्हरचा विचार केला साधारणतः मला वाटतं 10.66 ते 11 धावांची गरज आहे. आणि सलामी गोलंदाज सुशील. सुशील याच्या बॅटचा आपण जर अपडेट पाहिलं तर 11 चेंडूमधून फक्त आणि फक्त 11 धावा. 19 आहेत का? 11 चेंडूमधून 19 धावा. त्यानंतर मोंटू 4 चेंडूमधून फक्त 1 धाव. ओके. अपडेट देणं फार गरजेचं असतं यांचं. आणि उमेश चौधरी 5 चेंडूमधून फक्त 6 धावा. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला तो फलंदाजाला. एक धाव घेण्याची संधी. या एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 32 धावांचं पाठलाग करणारा संघ आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलास. दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण की जो संघ जिंकेल तो मला वाटतं क्वार्टर. अच्छा, चेंडूला सुंदरसा अपरकटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक शैलेशच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. दोन चेंडूमधून 2 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा सुशील. आता मात्र चेंडू अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 4. बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसा प्रश्न तसं उत्तर. क्या बात आहे. अतिशय खराब दर्जाचा चेंडू आणि त्याला उत्तम प्रहार आपण पाहिलं.
अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला उमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका सजलाय. एक कंप्लीट. एकच धाव. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 11. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बत्तीसची गरज. अतिशय सुंदर अप्रतिम बनता येणार नाही. खराब चेंडू. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच बाईटची पूर्वी अवांतर धावी. अवांतर धावांनी संघात धावसंख्या एक पुढे धावसंख्या होती ती 12. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केली जात आणि महत्वाची पहिली विकेट. ऑनसेटचा फटका उत्तम होता. मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण उमेशाच्या माध्यमातून तुषार फलंदाज बाद होते. नेक्स्ट बॅट्समन भिवंडी क्रीडा असोसिएशन 40+ संघातील एक सर्वात बिग हिटर म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे सचिन पाटील. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. ज्वाली 40+ सिनियर या संघाचा कॅप्टन, एक उत्कृष्ट क्रिकेटर. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून जातोय नरेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय नवीन, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. बघा या स्पर्धेचं फार मोठं वैशिष्ट्य आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला जेवणाची एक उत्तम सोय आहे. क्या बात आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. प्रतिओव्हरचा अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम चेंडू फॅक्ट चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. उमेशाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एक धावेने संघात धावसंख्या. नवीनच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. येणारे 9 चेंडू विजयासाठी 19ची गरज. बॅटकट. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण संपर्क पाहिला होता. सुशील याला मात्र तो चेंडू कॅरी करता आला आणि झेल करता आला नाहीये. जुना चेंडू द्या. मॅच बॉल आला का बघा. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण नवीन याच्या माध्यमातून पाहिली. मात्र कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज बाद झाला असता मात्र तो चेंडू कॅरी करता आला आणि यष्टीरक्षक नवीन याला सुशील याला समोर खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक मात्र अंडरम. एकच धाव. धावसंख्या 18. येणारे 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघ पाहतोय तुफान पिंपलास. या सामन्यावर आपलं चेंडूला सुंदरसा फ्लिक ऑन साईडला स्कोर ऑफ विकेट. एकच धाव. धावसंख्या 19. 8 चेंडू आणि 13ची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक संघ आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक.
सामन्याला कलाटणे येणारे 7 चेंडू विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण, फेक अंडरराम, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिकपाला सांघिक तिसरं गोलंदाजी तो उमेश. आता मात्र उमेशाला मॅजिकल षटक हाताळावं लागेल. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी फक्त 7ची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलास. चौकार 2 चौकार आपण पाहिलेत. नो बॉल आहे ना. वेलकम कपिलजी चौधरी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता पाहिला उमेशाच्या माध्यमातून. 4 चेंडू 2 धावांची गरज. 3 5 ना. आणि हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. सामना फिनिश. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मानकरी बघा. वराल ताडल संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून स्नेहभोजनाची उत्तम सोय आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये जेवणाला पण सुरुवात देखील करतोय. उमेश अगेन्स्ट पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 22 धावा, तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर देऊया पुरस्कार सामनावीराचा उमेशाला. मी सन्माननीय सचिन पाटील आपण आपल्या शोभा असलेली मॅडमची आकर्षक ट्रॉफी आहे तिचं वितरण करावं. ज्यानं सिकस दिली ताडायला चांगला विजयाचा शिल्पकार उमेश, ज्याच्या बॅटमधून आपण खूप साऱ्या धावा पाहिल्या. उत्तम कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली, तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. वेल प्लेड उमेश अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. ऑल द बेस्ट. वेलकम चंदू चौधरी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. कालू पाहूया. सामन्याला सुरुवात होईल ती ऐकूया. आज व्हाईस ऑफ मानकोली ओल टू कालुराम केनी. कारिवली संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज.
जॉली ट्रॉफी 2025